ओके. सो आज आपण सायन्स टेकचा जो पहिला पार्ट बघितला होता टॉपिक नंबर 4मधला, त्याचा पुढे कंटिन्यू करत होता. प्लीज डाऊट असेल तर विचारा. आपण टॉपिक नंबर 4मध्ये आता सेकंड लेक्चर स्टार्ट करूया. आणि मी परत सांगतो, ह्याचा थोडासा कॉन्सेप्ट म्हणजे काय की ह्याच्यामुळे आपल्याला सायन्स 2चा टुवर्ड ग्रीन एनर्जी हरित ऊर्जे थोडासा कॉन्सेप्ट ह्याचा तिथे लागणार आहे. कळलं? सो आता आपण स्टार्ट करूया. लास्ट टाईम आपण बघितलेलं की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर, आपण हे बघितलं होतं. आता आपल्याला काय बघायचं माहिती आहे का, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ह्याचा अर्थ काय, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा ॲक्च्युअल अर्थ काय. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय की ड्यू टू दी करंट इलेक्ट्रिसिटी किंवा विजेमुळे किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे मॅग्नेटिक इफेक्ट किंवा मॅग्नेटिक फील्ड तयार होते, बरोबर, ज्याला आपण चुंबकीय बल किंवा चुंबकीय क्षेत्र तयार होतं. कशामुळे? करंटमुळे. और वाईस अँड वर्सा, बरोबर. सो ह्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर. म्हणजे करंटचा आणि मॅग्नेटिक फील्डचा संबंध आहे तर ऑफकोर्स आहे. लास्ट इयर आपण एक धडा बघितलेला, करंट इलेक्ट्रिसिटी, थर्ड टॉपिक होता. त्यामध्ये आपण लास्टला तिथे हे सांगितलेलं की करंट आणि मॅग्नेटिक फील्ड, करंट जर फ्लो झालं तर मॅग्नेटिक फील्ड डेफिनेटली तयार होतं. कळलं? आणि ह्या टॉपिकमध्ये आपण हीच गोष्ट डिटेलमध्ये बघतो. मागच्या ह्याच्यात काय बघितलं, मॅग्नेटिक हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीमुळे जे हीट तयार होते त्याचे जे इफेक्ट आहे, बरोबर, त्याचा आपण उपयोग करून घेऊ. आता सेम वे ह्याचा जो उपयोग आहे की करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते किंवा मॅग्नेटिक फील्डमुळे करंट तयार होऊ शकतं का, तर होऊ शकतं. ह्याचा उपयोग आपण आपल्यासाठी करून घेऊ शकतो का, हो. याच ह्याच्यावर तुमचं जी मोटर आहे, कुठली पण मोटर, पंख्याची मोटर घ्या किंवा तुम्ही कुठली पण असे पाण्याची मोटर घ्या, तर ही जी मोटर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नावाचा एक कॉन्सेप्ट लागतो, जो मायकल फॅरेडेने शोधला होता. तो सगळा ह्याच्यावरच बेसिस आहे. कळतं? सो आपण थोडं बघूया की नेमकं एक्झॅक्टली काय. आता तुम्ही जर आता पहिले हे एक्सपेरिमेंट आहेत आणि टाईप ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहेत. आणि आता इकडून लक्षात घ्या, पहिल्या धड्यात, दुसऱ्या धड्यात, तिसऱ्या धड्यात, चौथ्या धड्यात लॉ आलेत. लॉ बघा तुम्ही, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ, नंतर मेंडेलिव्हचा मॉडर्न पिरियडिक लॉ. कळलं? सो हे जे लॉ आहेत, कसं असतं, ह्या लॉवर एक ना एक क्वेश्चन येत असतो. त्यामुळे इथून पुढे आता ह्याच्यामध्ये पण 2-3 लॉ आहेत. राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, बरोबर, मग फ्लेमिंग राईट हँड रूल. मग त्यामुळे ह्याच्यामधले जे लॉ आहेत ते लॉ जरा नीट पाठ करा. किंवा काय करतात माहिती आहे का काही जण, की करत असताना लॉची एक लिस्टच तयार करतात आणि एका साईडला लॉ सगळे लिहून ठेवतात आणि ते लॉ एकत्र पाठ करतात. 2 मार्काला एक लॉ विचारला जातो, कसा आहे, ठीक आहे. सो आता बघा, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर इथे जर पेज नंबर तुम्ही 51 बघितला, पेज नंबर 51, तर पेज नंबर 51वर जी डायग्राम दिली आहे, बरोबर. आता त्या डायग्रामचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा पेज नंबर 51वर. कळतं आहे? त्याच्यामध्ये बघा, पहिली दिली तुम्हाला प्लस अँड मायनस, वर बॅटरी दिली, बरोबर, बॅटरी दिली. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. कळतं आहे? सो करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग आता बघा, करंट पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे झाला आहे. कळलं? आणि प्लग के खाली मॅग्नेटिक निडल ठेवली. आता मॅग्नेटिक निडल म्हणजे काय की तुम्ही कंपास बघितलं असेल, जे डायरेक्शन शोध करतात, नॉर्थ अँड साऊथला बघा सेटल असते, त्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक निडल असते, चुंबक, बरोबर, ही निडल ठेवलेली आहे. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं की जेव्हा करंट प्लसकडून मायनस जातो तेव्हा त्याची नॉर्थ जी साईड आहे, बरोबर, नॉर्थ म्हणजे नॉर्थ काय जाते, वर जाते, उचलली जाते. कळलं? आणि साऊथ खाली जाते. कळलं? तेच तुम्ही इकडे जाताल. आता आपण काय केली, बॅटरी उलटी लावली. बघा, जिथे प्लस होतं तिथे मायनस आलं, मायनस होतं तिथे प्लस. हे करंट आता कुठं चाललं आहे, प्लसकडून मायनसकडे चाललं आहे, बरोबर. आता तिकडे बघा, मॅग्नेटिक निडल काय झाली, या साईडला नॉर्थने वर उचलली गेली होती, या साईडला बघा साऊथने वर उचलली गेली. म्हणजे वी कॅन से दॅट की
जर करंटची डायरेक्शन चेंज झाली तर मॅग्नेटिक फील्ड पण चेंज होते. यस, ह्याच्यावरनं त्यांना हे सांगायचं आहे की करंट आणि मॅग्नेटिक फील्डचा संबंध येतं आहे, बरोबर. जर करंटची डायरेक्शन चेंज झाली तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होते का, तर ऑफकोर्स होते, बरोबर. हा जो प्रयोग आहे, बरं, लाईन टू लाईन सांगायची गरज नाही, तुम्हाला कळला असेल. हा ओरस्टॅड किंवा ओरेस्टॅड वॉट एव्हर तुम्ही प्रोनाऊन्स करता, ओरस्टॅडने काय केलं होतं, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दाखवलेलं. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढंच सांगायचं त्यांना की जर करंटची डायरेक्शन चेंज झाली तर मॅग्नेटिक फील्ड पण काय होते, चेंज होते, कळतं. दोन्हीकडे मॅग्नेटिक निडलचं बघा तुम्ही, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह करंट जात होता त्यावेळी नॉर्थ साईड वर उचलली गेली आणि साऊथ खाली गेली. बरं, करंट उलटा केला म्हणजे काय केलं की आपण प्लसच्या जागी मायनस आणलं, मायनसच्या जागी प्लस आणलं, तर तिथे काय झालं, तिथे नॉर्थ साईड खाली गेली तर साऊथ साईड वर उचलली गेली, कळलं. सो हे आहे त्यांचं रिलेशन की करंट चेंज झाला या करंटची डायरेक्शन चेंज झाली तर काय चेंज होतं, हे तुमचं ही मॅग्नेटिक फील्ड पण काय होते, चेंज होते. ठीक आहे. सो पेज नंबर 52. आता तिथे ओरस्टॅड जे दिलेलं आहे जो कॉलम, तो बोर्डाने काय केला, कॅन्सल केलेला आहे, कळलं. सो हा ओरस्टॅड सोडून द्यायचा. आता इकडे व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, या एक्सपेरिमेंटपासून तुम्ही काय शिकला. द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्व बिकॉज ऑफ द करंट इन द वायर, बरोबर. आता तुम्हाला कळलं की वायरमधून जेव्हा आपण करंट जातो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होते का, तर होते. त्याशिवाय मॅग्नेटिक निडल काय झाली नसते, डिफ्लेक्ट झाली नसते, बरोबर. मग त्यांनी काय सांगितलं की जेव्हा पण करंट जाणार किंवा कुठल्याही करंट कॅरिंग कंडक्टर, हा जो वर्ड आहे करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे काय, कुठली पण अशी गोष्ट की ज्याच्यामधून करंट जातो, बरोबर. साधी तार घ्या, बरोबर, त्यातून करंट गेला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार का, तो होणार, ऑफकोर्स होणार, कळलं. हेच त्यांनी रिलेशन दाखवायचा प्रयत्न केला. मग त्यांनी सांगितलं आहे द मॅग्नेटिक इफेक्ट ऑब्झर्व बिकॉज ऑफ करंट इन द वायर, वायरमधून करंट गेलं म्हणून आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट जाणवला. मॅग्नेटिक इफेक्ट जाणवला म्हणजे काय, ती निडल जी आहे, निडल मॅग्नेटिक निडल, ती काय झाली, डिफ्लेक्ट झाली, कळलं ना, त्याला मॅग्नेटिक इफेक्ट. दिस मीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर क्लोजली रिलेटेड. ऑन contrary, if the magnet is moved and kept moving, will they observe any electric effect? It is not exciting. Therefore, we going to study magnetic field such as electromagnetic effect. Finally, we will study principal construction working of electric motor and electric generator. त्यांनी हे सांगितलं की ह्याच्यावरून आपण काय सिद्ध होतं की जशी करंटची डायरेक्शन चेंज केली तर मॅग्नेटिक फील्ड पण चेंज झाली. मग जर मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केली तर, म्हणजे मॅग्नेट जर आपण उलटा सुलटा केला तर काय होऊ शकतं का करंटवर इफेक्ट, हेच आपल्याला या धड्यामध्ये ऑब्झर्व करायचं. ॲक्च्युली असं आहे की जर तुम्ही मॅग्नेट कंडक्टरच्या बाजूला ठेवला, म्हणजे कुठल्याही वायरच्या बाजूला, आणि तो मॅग्नेट जर फिरवला जोरात तर त्या वायरमध्ये करंट तयार होतो, कळलं. हेच हा प्रिन्सिपल वापरला जातो धरणं किंवा कोळशापासून लाईट बनवायला. हेच आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे, कळलं. एवढंच दिलेलं आहे. म्हणजे हा एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं आहे, एक्सपेरिमेंट कळला की पहिल्यांदा सेल होता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यातून करंट व्हायल्यामुळे काय झालं, मॅग्नेटिक निडल डिफ्लेक्ट झाली म्हणजे तिची डायरेक्शन चेंज झाली, बरोबर. तोच सेल उलटा केला म्हणजे जिथे प्लस होता तिथे मायनस, जिथे मायनस होता तिथे प्लस, त्यामुळे करंटचं डायरेक्शन चेंज झाली. करंटची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे मॅग्नेटिक निडलचं किंवा त्या सुईचं जी मॅग्नेटिक आहे तिचं पण डिफ्लेक्शन, जी हालचाल आहे ती पण बदलली. म्हणजे ह्याच्यावरनं काय होतं की कुठल्याही करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे ह्याचा सिम्पल अर्थ सांगतो, अशी कुठलीही वस्तू की ज्याच्यामधून करंट जातो, मग ती साधी तारेचा तुकडा पण घ्या, करंट कॅरिंग कंडक्टरमधून करंट गेला तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. हे कोणी प्रूव्ह केलं, हॉन्स ओरस्टॅडने, कळलं. सो पेज नंबर 52, कळलं. आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड, तुम्ही 9वीला मी तुम्हाला समजवलं असेल की 8वीला तुम्हाला झालं असेल की बार मॅग्नेट, ज्याला आपण पट्टी मॅग्नेट म्हणतो, बरोबर. तर पट्टी मॅग्नेटमध्ये काय असतं की जर तुम्ही एक लहानपणी त्या 8वीला एक्सपेरिमेंट झाला असेल, मॅग्नेटिझम आपण जेव्हा शिकत असतो
तेव्हा सांगितलं असं की काय केलं की एक बार मॅग्नेट घेतला, व्हाईट बोर्डवर ठेवला, त्याच्या बाजूने आयर्न फिलिंग्स लोखंडाचा चुरा टाकला आणि त्याला टिच करत बसलो असं, बरोबर. त्याला टिचक्या मारल्या तर काय होतं, रेषा तयार होतं. म्हणजे काय, रेषा तयार झाल्या म्हणजे काय की त्या मॅग्नेटची ताकद ज्या लाईन दाखवतात त्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणतात, बरोबर. आय थिंक सो 9th झालं असेल, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणतात. तर त्याच्या काय प्रॉपर्टीज पण आहे तुम्हाला माहिती आहे. तर हे मॅग्नेटमुळे काय होतात, ह्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार होतात. आणि आपण बघितलं की कुठल्याही तारेमधून जर करंट गेलं तर मॅग्नेटिक फील्ड तयार होते का, तर होते. तर हेच एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करण्यासाठी की नेमकी मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर कुठल्या दिशेने तयार होते, करंट कुठल्या दिशेने गेलं तर मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होईल, हे तुम्हाला बघायचं. साधे एक्सपेरिमेंट आहेत, जास्त काही नाही आहे. ह्याच्यातला एक प्रॅक्टिकलला पण आहे, ज्याच्यामध्ये बघा लूप दिसतोय तुम्हाला, हा लूप पेज नंबर 53वर लूप, हा तुम्हाला शाळेमध्ये आहे, पण घेतात की नाही घेत मला माहीत नाही, पण हा तुमच्या प्रॅक्टिकल बुकमध्ये आहे. तर आता बघा, पहिलं काय केलं आहे की पहिली डायग्राम कळलं, ही पहिली डायग्राम पेज नंबर 52वर आहे. आता हे काय केलं तुम्हाला कळतं आहे का, की एक तार आहे, सिम्पल सांगतो, तार आहे अटॅच केली आहे कशाला, सेलला. बघा तिथे एका साईडला सेल आहे, प्लस मायनस. आता तुम्हाला माहिती आहे करंट कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे, प्लसकडून मायनसकडे, म्हणजे असं, बरोबर. नंतर ॲमीटर लावला आहे करंट दाखवायला. त्यानंतर इथे बघा आर आहे, रिओस्टॅट. तुम्हाला माहिती आहे रेजिस्टन्स आणि रिओस्टॅटमध्ये फरक आहे. रेजिस्टन्स हा फिक्स असतो, म्हणजे एक लावला की 4, 5 ओम, बरोबर, असा असतो. पण रिओस्टॅट म्हणजे काय की ज्याचा रेजिस्टन्स कमी जास्त करता येतो. म्हणजे आपण काय करू शकतो की समजा आपण 2 ओहमचा रेजिस्टन्स आहे, तर आपल्याला आता 3 ओहम रेजिस्टन्स करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागतं, जर साधा रेजिस्टन्स असेल तर तो काढावा लागतो आणि 3 ओहम रेजिस्टन्सला दुसरा अटॅच करावा लागतो. रिओस्टॅटमध्ये तसं नसतं. रिओस्टॅटमध्ये कसं असतं, त्याच्यावर एक असं घसरणारा एक पॉईंट असतो, म्हणजे एक सिलेंडर किंवा एक गोल पाईपसारखं असतं आणि त्याच्यावर एक घसरणारा स्लायडर असतो, बरोबर. मग तो असा जसा जसा आपण घसरत जाऊ तसा तो रेजिस्टन्स कमी जास्त होत जातो, कळलं. तर हा रिओस्टॅट आहे. आता इथे काय एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही, 9वीला आहे, पण तरी पण आता करंट गेलं आहे. आता इथे काय केलं आहे त्यांनी, एक पुठ्ठा लावला आहे तारेला. म्हणजे काय केली, ही तार आरपार गेली. म्हणजे समजा आता हे सगळं सेटअप आहे, ही तार आहे, तर तारेला काय केलं आहे त्यांनी, पुठ्ठा लावला आहे. म्हणजे हा पुठ्ठा त्या तारेमध्ये घुसवलेला आहे, कळलं. सो ही काय तार आहे, तार पुठ्ठ्यामधून गेली आहे आणि की आता काय केलं त्यांनी की त्याच्यावर आहे ना लोखंडाचा चुरा टाकला, आयर्न फिलिंग, बरोबर. सुरुवातीला काहीच दिसत नव्हतं, पण तसं त्यांनी बटन ऑन केलं आणि करंट फ्लो होऊ दिला. तर काय झाले, कॉन्सन्ट्रेट सर्कल म्हणजे काय, एका सर्कलच्या मध्ये दुसरा सर्कल, दुसऱ्या सर्कलच्या मध्ये तिसरा, याला कॉन्सन्ट्रेट सर्कल म्हणतात. तर तिथे सर्कल व्हायला चालू, काय झाले, सर्कल व्हायला चालू झाले. आता ह्याच्यावरनं काय सिद्ध होतं की कुठल्याही करंट कॅरिंग कंडक्टरमधून, कुठल्याही वायरमधून, कुठल्याही करंट कॅरिंग जर करंट फ्लो होत असेल तर त्याच्याभोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता आपण पुठ्ठा इथे ठेवला, पुठ्ठा थोडासा खाली सरकवला तर करंट ही अशीच लाईन तयार होतील का, ऑफकोर्स होतील. करंट जर त्या तारेतून चाललं तर होतं. हा पुठ्ठा थोडासा वर घेतला तर यस, तिथे पण होतील. म्हणजे काय की जर करंट जात असेल कुठल्याही कंडक्टरमधून, म्हणजे कुठल्याही वायरमधून, कुठल्याही तारेमधून, तर त्याच्याभोवती काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे एक एक्सपेरिमेंटने सांगायचं. आणि इथे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन कशा तयार झाल्या, सर्क्युलर. आता आपण हा पॅराग्राफ वाचू, सोप्पा दिलेला एक्सपेरिमेंट, आणि मग आपण बघूया की काय सांगायचा प्रयत्न करू, ठीक आहे. सो बघा, मी वाचत जातो, तुम्ही लक्ष द्या. कनेक्ट द सर्किट as the shown in the figure 4.6 when large current approximately 1 ampere or more flow through the thick copper wire passing through the cardboard. बरोबर, कार्डबोर्ड आहे हा, कळलं. ही तार कार्डबोर्डमधून आरपार गेलेली आहे खाली, कार्डबोर्ड इथे लावलेला आहे. The magnetic needle kept different point on the cardboard around a wire stand in a different direction. Mark this direction with the
पेन्सिल. हे त्याने काय केलं, पहिला पुठ्ठा घेतला, पुठ्ठ्याच्या इकडे कुठेतरी मॅग्नेटिक निडल ठेवली. हो का, इथे दिसते मॅग्नेटिक निडल, कार्डबोर्ड, आणि तिथे पी बघा असं तिथे दिलेलं आहे. तर ते मॅग्नेटिक निडल ठेवली आणि त्याच्यामध्ये काय चेंज होतो आहे का बघितलं. बरोबर, मॅग्नेटिक निडल म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ती कंपास, तशी मॅग्नेटिक निडल ठेवली आणि त्यांनी करंट चालू केला. पहिलं करंट नसताना ती बरोबर नॉर्थ साऊथ डायरेक्शनला किंवा स्ट्रेट होती. नंतर करंट चालू झाल्यावरती काय होणार, डिफ्लेक्ट व्हायला चालू होणार. डिफ्लेक्ट म्हणजे काय, त्याच्यामध्ये हालचाल व्हायला चालू होणार. ठीक आहे. द डायरेक्शन ऑफ करंट शोन इन द सर्किट इज कन्व्हेन्शनल डायरेक्शन. करंटची जी डायरेक्शन दाखवली आहे कशामध्ये, सर्किटमध्ये, ती कन्व्हेन्शनल म्हणजे ज्याला पारंपरिक म्हणतो. म्हणजे पारंपरिकरित्या तुम्हाला माहिती आहे करंट कुठून कुठे जातं, प्लसकडून मायनसकडे. कळलं. मग इलेक्ट्रॉन कुठून कुठे जातात, नेगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. हे आपण 9th बघितलेलं आहे. बघा, what change caused by the increasing or decreasing current? What do you see when the magnetic needles keep little away from the wire? Now, instead of magnetic needles, spread the iron filling on the cardboard and observe iron filling arrange themselves circular manner around the wire. Why does this happen? You have studied magnetism and magnetic field previous standard. Iron filling spread along the magnetic line of force. आता त्यांनी काय सांगितलं की मॅग्नेटिक निडल काढा आणि ह्या कार्डबोर्डवर आयर्न फिलिंग म्हणजे जे लोखंडाचा चुरा आहे तो टाका. आता तो लोखंडाच्या चुरावर आपण टीच केलं तर असे सर्कल ऑफ लाईन्स तयार होतात. सर्क्युलर लाईन म्हणजे काय की हे त्या मॅग्नेटिक फील्डची ताकद दर्शवतात. बरोबर, तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड जी असते, आपण एक्सपेरिमेंट बघितलं की तिथे पट्टी मॅग्नेट किंवा बार मॅग्नेट आपण एका कार्डबोर्डवर ठेवला होता. नॉर्थ आणि साऊथ असे 2 पोल होते. आयर्न फिलिंग टाकली होती कार्डबोर्डवर आणि त्याला डिच केलेलं. तर तुम्हाला माहिती आहे की तिथे लाईन्स तयार होतात, त्याला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स बोलतो आपण. म्हणजे ते मॅग्नेटची ताकद दर्शवतात. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटच्या जवळ ज्या लाईन असतात त्या खूप जवळजवळ असतात म्हणजे काय की तिथे मॅग्नेटिक फील्ड खूप स्ट्रॉंग असते. जसं त्या मॅग्नेटपासून ज्या लाईन आहेत, त्या लांबच्या ज्या लाईन आहेत त्यांच्यामधलं अंतर वाढत जातं. बरोबर, म्हणजे काय की तिथे मॅग्नेटिक फील्ड खूप वीक झालं आणि एक पर्टिक्युलर अंतरावर तिथे मॅग्नेटिक लाईन ज्या सरळ झाल्यासारख्या दिसतात. बरोबर, म्हणजे तिथे मॅग्नेटिक फील्ड एकदम कच्ची आहे किंवा एकदम कमी आहे. तर इथे बघा सर्क्युलर लाईन म्हणजे काय, हे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे. बरोबर, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. आता इथे हा पॉईंट आहे, ह्या पॉईंटच्या इथे मॅग्नेटिक काय असणार, स्ट्रॉंग असणार. म्हणजे इथे जे लाईन असतात जवळ असणार. पण ह्या पॉईंटपासून जे तार कार्डबोर्डमधून गेला आहे त्या पॉईंटपासून जसं लांब जाऊ तसं मॅग्नेटिक लाईन आहे त्या रेरिफाईड होणार. रेरिफाईड म्हणजे काय, त्याच्यामधलं अंतर वाढत जाणार आणि अदृश्य होऊन जाणार. म्हणजे काय की ह्या पॉईंटपासून जसं लांब जाऊ तसं मॅग्नेटिक लाईन काय होणार, वीक होत जाणार. ठीक आहे. बघा ऑलवेज रिमेंबर जो आहे त्याच्यामध्ये बघूया. आणि तुम्हाला जर काय म्हणतात सिलॅबस कळत नसेल की कुठला कमी केला आहे कुठला जास्त केला आहे तर 2 व्हिडिओच्या मी लिंक पाठवेन ज्याच्यामध्ये सायन्स 1 सायन्स 2 व्हिडिओमध्ये दाखवलं आहे प्रत्येक धड्याचं डिटेलमध्ये की हा पॉईंट बोर्डाने कट केला आहे, हा बोर्ड नाही आहे. अशा 2 व्हिडिओ आहेत सायन्स 1 आणि सायन्स 2च्या. तर जर मला पॉसिबल झालं तर आपल्या 10वीच्या ग्रुपवर मी ते 2 व्हिडिओ टाकेल. म्हणजे तुम्हाला प्रत्येक धड्यातून काय काय कट केलं हे कळेल. आता बघा ऑलवेज रिमेंबरमध्ये मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. आता त्यांनी काय सांगितलं, मॅग्नेटिक फील्ड तयार झाली ऑलवेज रिमेंबरमध्ये स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. म्हणजे काय की हा जी वायर आहे ही सरळ आहे. बरोबर, ह्याच्यातून करंट जातो आहे. बरोबर, म्हणजे ही इलेक्ट्रिक कंडक्टिंग वायर आहे म्हणजे कंडक्टर आहे. बरोबर, म्हणून ह्याला नाव दिलं करंट कॅरिंग कंडक्टर. आणि ही कशातून गेले, कार्डबोर्डमधून गेले. इफ द करंट इज अनचेंज, जर करंट आपण चेंज नाही केला, मॅग्नेटिक फील्ड रिड्यूस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. मॅग्नेटिक फील्ड काय होते, कमी होत जाते जसं डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या तारेपासून जसं लांब जाऊ बाजूला बघा ते सर्कल लांब होत चालले तसं मॅग्नेटिक फील्ड काय होतं, ते कमजोर होत जाते. सो therefore the concentric circle representing magnetic line of force shown bigger and rarefied as the distance from wire increases. मग त्यांनी सांगितले जसं ह्या वायरपासून लांब जाऊन तसे जे सर्कल आहेत ते मोठे होत जातात आणि रेरिफाईड म्हणजे अदृश्य होत जातात किंवा दुर्मिळ होत जातात. म्हणजे काय की त्या अस्पष्ट व्हायला चालू होतं. म्हणजे काय की तिथे मॅग्नेटिक फील्ड काय होत चालले, कमजोर होत चालले. रेरिफाईड म्हणजे एकदम
कमजोर किंवा एकदम अदृश्य होत चालली. इफ द करंट थ्रू द वायर इन्क्रीज द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज. आणि मी तुम्हाला सांगितलं की करंटचा आणि मॅग्नेटिक फील्डचा संबंध आहे का, आहे. तर तुम्हाला एक सिम्पल रिलेशन सांगतो की करंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी मॅग्नेटिक फील्ड. जेवढं करंट जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड काय होणार, जास्त तयार होणार किंवा जास्त स्ट्रॉंग तयार होणार. हा करंटचा आणि मॅग्नेटिक फील्डचा काय सरळ सरळ संबंध आहे. कळतं. म्हणजे हा एक्सपेरिमेंट कळला की बाकी काही नाही, फक्त त्याने एक सर्किट ड्रॉ केलं आहे. सर्किट ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याने रिओस्टॅट ॲमीटर सगळं अटॅच केलं आहे. कन्व्हेन्शनल करंट आहे. कन्व्हेन्शनल करंट म्हणजे प्लसकडून मायनसकडे जाणारं करंट आहे. त्या तारेमध्ये एका साईडला त्यांनी तार काय केले, कार्डबोर्डमधून आरपार नेली. हे समजा हा कार्डबोर्ड आहे, तर ह्याच्यातून सगळं सर्किट अटॅच आणि ह्या कार्डबोर्डमधून ही आरपार गेली तार. कळलं. सो आणि नंतर मग जेव्हा करंट चालू केलं आणि ह्याच्या आजूबाजूला पहिलं काय ठेवली त्यांनी, मॅग्नेटिक निडल ठेवली. तर मॅग्नेटिक निडल काय होते, डिफ्लेक्ट होते म्हणजे काय, त्याच्यात हालचाल होते. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या तारेमधून करंट जेव्हा चालू होतं तेव्हा काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. नंतर त्यांनी काय केलं, त्या कार्डबोर्डवर आयर्न फिलिंग म्हणजे काय, लोखंडाचा चुरा टाकला. बरोबर. लोखंडाचा चुरा टाकल्यानंतर त्यांनी काय केलं, ऑब्झर्व केल्यावर हे दिसतं की सर्कल्स तयार झाले. आणि हे सर्कल्स म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, म्हणजे ज्या लाईन्स चुंबकाची ताकद दर्शवतात त्यांना म्हणतात मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस. बरोबर. त्यांनी हेच ऑब्झर्वेशन केलं की जेव्हा ह्या पॉईंटच्या जवळ जिथून कार्डबोर्डमधून वायर गेले तिथे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असते, त्यामुळे तिथे जे सर्कल असतात ते खूप जवळजवळ असतात. पण जसं त्या पॉईंटपासून लांब जाऊ तसं ती मॅग्नेटची ताकद काय होते, कमी होत जाते. आणि कमी झाल्यामुळे जे लांबचे सर्कल आहेत ते काय होतात, त्यांच्यामधलं अंतर वाढत जातं आणि ते एकदम अस्पष्ट अदृश्य होत जातं. बरोबर. कळलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण करंट वाढवलं, म्हणजे करंटची ताकद वाढवली तर मॅग्नेटिक फील्डची पण काय होणार आहे, ताकद वाढणार आहे. कळतं. सो हे तुमचं पहिलं करंट कॅरिंग स्ट्रेट करंट. आता इथे हे समजवण्यासाठी म्हणजे करंटची दिशा काय असेल आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा काय असेल, हे दोघांच्या दिशा काय असतील हे समजवण्यासाठी बघा इथे राईट हँड रूल आहे. राईट हँड रूल खूप सिम्पल आहे. हे असं सांगतं. समजा हा पेन आहे, बरोबर. हा करंट कॅरिंग कंडक्टर आहे, म्हणजे तार आहे, ह्याच्यातून करंट चालले आणि मी ह्याला असा धरला, तर बघा असा उभा धरला, तर हा जो वरच्या दिशेला जाणारा अंगठा आहे, बरोबर, हा करंटची दिशा दर्शवतो. काय दर्शवतो, इट्स सजेस्ट द डायरेक्शन ऑफ करंट. अँड द फिंगर वर्ल म्हणजे वळलेल्या, ह्या पेनाच्या भोवती जे माझे वळालेले जे बोटं आहेत ते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात. म्हणजे करंटची दिशा ही आहे आणि मॅग्नेटिक फील्डची दिशा ही आहे. म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन ऑफ फोर्स काय आहेत, अशा आहे. कळलं. म्हणजे मॅग्नेटिक लाईन आणि करंट एकमेकाला काय आहेत, परपेंडिक्युलर आहे. कळलं. म्हणजे काय, जर असा पेन धरला, असा हात आहे आणि हा अंगठा म्हणजे काय दर्शवतो, करंट, आणि हे वळालेले बोटं मॅग्नेटिक फील्ड दर्शवतात. बघा तरी वाचून दाखवतो. दिस इज द कन्व्हिनियंट रूल फॉर द फाइंडिंग डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट फ्लोईंग द इलेक्ट्रिक कंडक्टर. एखाद्या इलेक्ट्रिक कंडक्टरमधून जर हे जात असेल, करंट जात असेल आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला शोधायची, तर इमॅजिन दॅट यू हॅव अ हेल्ड कंडक्टर इन युअर राईट हँड. बरोबर. इट्स कॉल्ड द राईट हँड रूल. राईट हँडमध्ये तुम्ही कंडक्टर धरला. कंडक्टर म्हणजे कुठलीही तार की ज्याच्यातून करंट जातं. सो युअर राईट हँड इन अ सच अ वे दॅट युअर थंब पॉईंट द डायरेक्शन ऑफ द करंट. तुमचा जो थंब आहे तो करंटची काय दाखवतो, डायरेक्शन दाखवतो. देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर, सो डायरेक्शन ऑफ फिंगर गिव्ह द लाईन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय, हे जे फिंगर आहेत वळालेले हे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात आणि हा जो अंगठा आहे तो कशाची डायरेक्शन दाखवतो, करंटची डायरेक्शन दाखवतो. सिम्पल आहे. तुम्हाला कधी कधी हा रूल विचारतात, राईट हँड रूल सांगा. काही नाही, सिम्पल सांगायचं की करंट कॅरिंग कंडक्टर जर तुम्ही राईट हँडमध्ये होल्ड केला, द थंब पॉइंटिंग वॉट डायरेक्शन ऑफ द करंट अँड द फिंगर वर्ल अपॉन द कंडक्टर. जे वळालेले जे बोटं आहेत कंडक्टरच्या ते मॅग्नेटिक फील्डची
डायरेक्शन दाखवतात. बस एवढा सिम्पल 2 मार्काला रूल विचारला. कळलं? मग आता ही मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होईल, कशामध्ये, जेव्हा स्ट्रेट करंट कंडक्टर असेल तेव्हा. आता त्यांनी सांगितले मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट थ्रू द सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. आता त्यांनी काय सांगितले की लूपमधून जर मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. कशी तयार होईल? लूप म्हणजे बघा, इथे बघा पेज नंबर 53वर. लूप म्हणजे बघा असा हा सर्कल आहे आणि 2 एक कार्ड पेपर बघा, हा एक कार्ड पेपरमधून एकातून ती वायर वर आली आहे आणि त्याच कार्ड पेपरमधून दुसऱ्या ठिकाणी वायर खाली गेलेली आहे. कळलं? बघा हा लूप, मग ह्याला म्हणतात लूप. अरे लूप, वळण. की इथून बघा ही तार वर आली आहे, नंतर वर आल्यानंतर क्यू ह्या पॉईंटमधून, क्यू ह्या पॉईंटमधून ती तार तशीच खाली गेली आहे. खाली बॅटरी अटॅच आहे, प्लस मायनस आहे, ॲमिटर आहे, रिओस्टॅट आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन काय, प्लसकडून मायनसकडे. म्हणजे हा करंट जो आहे प्लसकडून मायनसकडे चाललेला आहे. कळलं? आणि ह्याला म्हणतात लूप. आपल्याला 3 बघायचे की जेव्हा स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर असेल तेव्हा मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, लूपमधून जातं तेव्हा मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते, आणि मग सोलोनाईड. सोलोनाईड म्हणजे काय, एखादी तार आहे, तुम्ही तो पेन माहिती आहे जो टिक टिक करणारा पेन असतो, त्याच्या आतमध्ये स्प्रिंग असते. तर ते स्प्रिंग कशी वळालेली असते, जर एखादी वायर तुम्ही अशी गोल वळून ठेवली तर त्याला सोलोनाईड म्हणतात. मग तर त्याच्यातून करंट गेलं तर मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होईल. हे 3 मॅग्नेटिक फील्ड बघायचे आहेत आपल्याला. तर ही आहे लूपवाली, कळते. आणि ह्याच्यानंतर आहे ती सोलोनाईडवाली. हे कळलं? बघा आता आपण पेज नंबर 53वरची डायग्राम बघा, मॅग्नेटिक फील्डवाली. हे दिसते? तर बघा ती की ऑब्झर्व काय होते तुम्हाला. बघा इथून गेली. आता तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण कुठल्याही वायरमधून करंट जाणार तर त्याच्या भोवती किंवा त्या वायरच्या भोवती काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड. आता हे बघा ही तार इथे आली, हा पॉईंट कार्डबोर्डला टच झाला. आता इथे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली का, तर ऑफकोर्स झाली. आता सेम वे तीच तार दुसऱ्या साईडने खाली गेली. आता हा कार्डबोर्डच्या इथे पॉईंट आहे बरोबर, तिथे पण मॅग्नेटिक फील्ड तयार झाली का, तयार झाली ऑफकोर्स. हा कार्डबोर्ड कुठेही शिफ्ट होऊ द्या, इथे बरोबर, कुठेही जाऊ द्या, त्या वायरवर कुठेही असेल तर मॅग्नेटिक फील्ड काय होणार, तयार होणार. बघा वी लर्न अबाउट द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सेस ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट फ्लोईंग थ्रू द स्ट्रेट कंडक्टर. बरोबर, सरळ कंडक्टरमधून जर ही जात असेल, काय जात असेल, करंट जात असेल तर मॅग्नेटिक लाईन कशा तयार होतील ते आपण बघितलं. आता इथे लूपमधून जात असेल तर आता कसं होईल ते बघायचं. व्हॉट विल हॅपन टू मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ऑफ फील्ड प्रोड्यूस बाय द करंट फ्लोईंग थ्रू द लूप मेड बाय द बेंडिंग स्ट्रेट वायर. तीच स्ट्रेट वायरला आपण बेंड करून लूप तयार केला, हा सर्कल दिसतोय अर्धा किंवा हा पूर्ण सर्कल तयार केला, तर मॅग्नेटिक लाईन कशा तयार होतील हे बघायचं आपल्याला. आपण डायग्राम तर बघितलेली आहे बरोबर, करंट प्लसकडून मायनसकडे चाललं. A circuit is completed by the connecting various components as shown in a figure 4.8. If the current passes through the loop, magnetic line of forces are produced at the each point on the loop. As we go away from the wire, the concentric circle representing magnetic line of force will become bigger and bigger. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, पहिलंच सांगितलेलं आहे की कुठल्याही वायरमधून, ज्यालाच आपण स्पेसिफिक सायंटिफिक भाषेत करंट कॅरिंग कंडक्टर असं नाव दिलं, करंट गेलं तर त्या वायरच्या प्रत्येक पॉईंटला, म्हणजे ही जी वायर होती सरळ, प्रत्येक पॉईंटला काय तयार होणार, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार. म्हणजे ह्याच्या पण प्रत्येक पॉईंटला काय तयार होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की जसं आपण ह्या पॉईंटपासून लांब जाऊ ते सर्कल काय होत जाणार, मोठे होत जाणार.
कळलं. आणि तुम्हाला मी सांगितलं सर्कल मोठे होत गेले किंवा त्यांच्यामधलं अंतर वाढत गेलं तर ह्याचा अर्थ काय की मॅग्नेटिक फील्ड वीक होत चालले. कळलं. ॲज वी go toward the center of the loop the circle become big and that arc can be shown in a straight line. त्याने काय सांगितलं की आपण लूपच्या सेंटरपाशी गेलो तर काय झालं. आता हा लूपचा सेंटर बघा, ह्या पॉईंटचा सेंटर आहे, हा लूप काय असा गोल आहे. मग ह्या गोलचा सेंटर कुठं आला, मध्यभागी. बघा नॉर्थ अँड साऊथची लाईन खेचलेली आहे. तर इथे इथपर्यंत जेव्हा ते जाणार सर्कल तेव्हा ते खूप काय होत जाणार, ते कॉन्सन्ट्रेटेड अँड स्ट्रेट लाईन होत जाणार. बरोबर. इकडे बघा, ॲज वी गो टुवर्ड द सेंटर ऑफ द लूप द सर्कल बिकम बिग दॅट दे आर कॅन बी शोन इन अ स्ट्रेट लाईन. In 4.8, line of force are shown near the point PQ only. However, they will be created near each point of the loop. Likewise, each point will produce magnetic field at the center of loop. बरोबर. आता तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर तुम्हाला एवढंच कळलं की लूप आहे आणि लूपच्या प्रत्येक पॉईंटवर काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आता बघा आपल्याला असा लूप तयार झाला आहे. बरोबर. आणि लूप तयार झाल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, एक कार्ड पेपर असा इथे लावलेला आहे. बरोबर. आणि कार्ड पेपर काय झाला आहे, बरोबर, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. इथे बघा मॅग्नेटिक फील्ड तयार झाले. बरोबर. लूपचा सेंटर हा आहे. बरोबर. लूपचा सेंटर इथून सर्कल मोठे होत जातं आणि लास्टला ते स्ट्रेट लाईनसारखे होतात. बघा इथे नॉर्थ साऊथ अशी लाईन दिली. बरोबर. म्हणजे इथे काय झाली, मॅग्नेटिक फील्ड काय झाली, वीक होत गेली आणि इथे ऑलमोस्ट त्या लाईन स्ट्रेट होऊन जातात. स्ट्रेट म्हणजे काय, सर्कल खूप मोठा झाला आणि तुम्हाला ते एकदम मोठा सर्कलचा जर छोटासा तुम्ही तुकडा घेतला तर तो स्ट्रेट लाईनच जाणार. उदाहरणार्थ पृथ्वी काय खूप गोलच आहे, सगळ्याला माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही इथून जमीन असं सरळ बघता तर तुम्हाला ती जमीन सरळ दिसते, कारण की ती सरळ तुम्ही जी जमीन बघताय तो पृथ्वीचा एक छोटासा भाग आहे. म्हणजे हे गोल काय झालेले असतात, खूप मोठे झालेले असतात पण त्याचा एक छोटासा भाग असतो. त्यामुळे तुम्हाला इथे बघा लाईन ज्या असतील त्या काय दिसणार, तुम्हाला स्ट्रेट दिसणार. बरोबर. म्हणजे काय त्यांचा सांगण्याचा अर्थ काय की इथे पण प्रत्येक पॉईंटला काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. मग हा पुट्टा इथेच ठेवला तर इथेच सर्कल तयार होऊ शकतात का, तर जर हाच पुट्टा तुम्ही इथे नेला तर इथे पण सर्कल तयार होणार. बरोबर. हाच पुट्टा तुम्ही जर इथे लावला तर इथे पण सर्कल. म्हणजे काय की या तारेच्या प्रत्येक पॉईंटवर प्रत्येक पॉईंट, आणि तुम्हाला माहिती आहे सर्कल हा इन्फिनिट पॉईंटने बनलेला असतो. सर्कल हा किती पॉईंटने बनलेला असतो, इन्फिनिट. बरोबर. तर प्रत्येक पॉईंटला काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. कळतं. आता बघा इन फिगर 4.8 मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आर शो नियर द पॉईंट PQ ऑनली अँड दे विल बी क्रिएटेड नियर इच पॉईंट ऑफ द लूप. म्हणजे अशा लाईन प्रत्येक पॉईंटला क्रिएट होऊ शकतात, तर यस ऑफकोर्स होऊ शकतात. बरोबर. कारण की करंट कॅरिंग कंडक्टरच्या प्रत्येक पॉईंटमध्ये काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे कळतं आहे. सो बघा, बाय मेकिंग यूज ऑफ राईट हँड रूल, थंब रूल, check that the every point on the loop contribute magnetic line of force at the center of the loop. These line are at center of the loop are same direction. जर तुम्ही राईट हँड रूलचा वापर केला तर तुम्ही जर बघितलं तर करंट कॅरिंग करंटची दिशा काय आणि त्याच्याभोवती जी लाईन्स आहेत त्या कशा आहेत, त्याच्याभोवती टर्न झालेल्या. म्हणजे इथे ज्या दिसत आहेत बघा तिथे कुठेतरी ॲरो दिलेत असे. बरोबर. हा सर्कल आहे आणि हा असा ॲरो दिला आहे या साईडला. इथे पण सर्कल आहे आणि इथे पण काय दिलं आहे, ॲरो दिला आहे. हे काय दर्शवतात, डायरेक्शन. हे समजा या पॉईंटमधून करंट चालला आहे, करंटची दिशा ही आहे. बरोबर अशी. आणि मग तुम्ही हे जे वळालेले फिंगर आहेत ते काय दाखवतात, तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. मग ही डायरेक्शन सेम वे करंट सेम डायरेक्शनला चालला आहे. बरोबर. सेम डायरेक्शनला चालला आहे. तिथे पण वळालेले फिंगर म्हणजे काय, तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात आणि स्ट्रेट काय दाखवतात, करंटची डायरेक्शन दाखवतात. मग त्यामुळे तिथे बघा प्रत्येक सर्कलला एक ॲरो दाखवलेले जे तुमची मॅग्नेटिक फील्डची काय दाखवतात, डायरेक्शन दाखवतात.
So on the loop contribute the magnetic line of force at the center of the loop. This line of forces at the center of the loop are the same direction. बरोबर. सो आता हे तुम्हाला थोडंसं समजून सांग. आपण आता हे बघूया टेक्स्ट बुक. ठीक आहे. सो हा लूप कळला. आता लूपमध्ये 4 पॉईंट कळलं. बाय मेकिंग यूज ऑफ राईट हँड रूल check that every point on the loop contribute the magnetic line of force at the center of the loop. This line of force at the center of the loop are same direction. हे त्यांनी काय सांगितलं की तुम्ही प्रत्येक पॉईंटवर जर तुम्ही मॅग्नेटिक लाईनची डायरेक्शन चेक केली राईट हँड रूल अप्लाय करून, तर प्रत्येक वेळी तुम्हाला काय दिसेल की ह्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची जी डायरेक्शन आहे सेंटर ऑफ लूपला जी आत्ता जी दिसते सेम दिसणार. कळलं. म्हणजे काय की त्यांचा सांगण्याचा एकच उद्देश आहे की जर तुम्हाला मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आणि करंट हे काय असतात, एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, हे ह्या रूलने त्यांना सांगायचं आहे. कळलं. सो हा आहे तुमचा जेव्हा लूपमधून जेव्हा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार होतात तेव्हा हे अशा प्रकारच्या लाईन्स तयार होतात मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सच्या, हे त्यांना सगळंच सांगायचं. कळलं. आणि एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये राईट हँड रूल महत्त्वाचा आहे, कारण की मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामधून कंटेंटमधून विचारलं काय जातं. कळलं. सो आणि हा जो आहे हा प्रॅक्टिकलला आहे एक्सपेरिमेंट. जर तुमच्याकडे प्रॅक्टिकल बुक असेल तर त्याच्यामध्ये बघा हा दिलेला आहे. आता पुढे बघा पेज नंबर 54. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉईंट produced by the current flowing through the wire. It depended on the current. As we see experiment 4.6, try this. Means that if there is a turn in the loop, magnetic field time that produced by the single loop will be created. आता पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा स्ट्रेट कंडक्टर होता तर आपण काय रिलेशन बघितलेलं की करंट वाढला तर मॅग्नेटिक फील्ड काय होणार, वाढणार. मग आता लूपच्या बाबतीत काय, तर लूपच्या बाबतीत बघा आत्ता आपण बघितलं की एकच सर्कल होतं. जर आपण टर्न वाढवले म्हणजे असे सर्कल वाढवले 4, 5, 6, 7 असे सर्कल वाढले, जेवढे पण टर्न घेणार तेवढ्या पट मॅग्नेटिक फील्ड काय होणार, वाढत जाणार. आता जो लूप होता त्याच्यामध्ये किती टर्न होते, एकच टर्न. बरोबर. आणि मॅग्नेटिक फील्ड आहे समजा 1. जर ते टर्न आपण 2 केले म्हणजे 1 आणि 2 तर मॅग्नेटिक फील्ड किती पट वाढणार, 2 पट. जर आपण 3 टर्न केले तर मॅग्नेटिक फील्ड किती पट वाढणार, 3 पट वाढणार. म्हणजे काय, इथे टर्नवर डिपेंड असणार की मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे आणि किती वीक आहे. जेवढे टर्न्स वाढत जाणार n नंबर ऑफ टर्न्स n टाइम्स मॅग्नेटिक फील्ड काय होणार, स्ट्रॉंग होणार. हे त्यांनी सांगितलं. कळतं. आता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा तयार होतात, सोलोनाईडमध्ये. आता सोलोनाईड म्हणजे काय, एक तुम्हाला सिम्पल सांगतो. आपली जी पेनमध्ये जी स्प्रिंग असते ना, त्या वायरला आपण जर तसा शेप दिला तर त्याला आपण सोलोनाईड नाव देतो. आता उदाहरणार्थ बघा, त्यांनी काय घेतलं आहे की एक वायर घेतली आणि वायरला असे टर्न दिले. बरोबर. आणि ही वायर इकडं खाली येऊन मग तुमची की, मग तुमचं सेल, मग ॲमीटर हे अटॅच आहे आणि ह्याच्यातून काय जाणार, करंट जाणार. जर प्लस मायनस आहे तर करंट असं जाणार आणि असं येणार. बरोबर. मग आता जेव्हा अशी स्प्रिंग, बरोबर, आणि जस्ट इमॅजिन करा स्प्रिंगला आपण कनेक्शन दिलं, तार जॉईंट केलं आणि त्याला आपण बॅटरी अटॅच केली तर त्याच्यातून करंट चाललं तर ते मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार का, तर हो होणार. आता ही मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होणार ते बघ. आपण जो प्रयोग माहिती आहे ना की ह्याचा बार मॅग्नेटच्या ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असतात सेम तशाच मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्याच्या तयार होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता समजा हा नॉर्थ आणि साऊथ, हा आपण काय घेतला, मॅग्नेट घेतला. आता इथे आपण आयर्न फिलिंग टाकलं, लोखंडाचा चुरा. तर तुम्हाला माहिती आहे की लाईन ऑफ फोर्सचं वैशिष्ट्य काय, लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन काय असते, त्या कधी पण नॉर्थकडून साऊथकडे जातात. कुठून, नॉर्थकडून साऊथकडे. 2 मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कधीच एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही.
हे समजा ह्या दुसरी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे, ही दुसरी मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे, बरोबर, ही तिसरी मॅग्नेटिक लाईन फोर्स आहे. तर ह्या दोन लाईनी कधी एकमेकाला काय होत नाही, छेदत नाही किंवा इंटरसेक्ट करत नाही. हे बार मॅग्नेटच्या लाईन ऑफ फोर्सच्या दोन प्रॉपर्टी. पहिलं, दे ऑलवेज गो फ्रॉम नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन, दे नेवर इंटरसेक्ट इच अदर. आणि तुम्हाला माहिती आहे की मॅग्नेटच्या जवळच्या ज्या लाईनी असतात त्या खूप जवळजवळ असतात. काय असतात, खूप जवळजवळ. म्हणजे काय, इथे मॅग्नेटिक फील्ड खूप स्ट्रॉंग असते, पण जसं लांब जाऊ तशी ती मॅग्नेटिक फील्ड काय होत जाते, वीक होत जाते. कळलं? हे आहे तुमच्या बार मॅग्नेट. ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत सेम प्रॉपर्टी कोण दाखवतं, सोलोनॉइड. सोलोनॉइड म्हणजे तुम्हाला कळलं ना, ती स्प्रिंग पेनमधली तशी कॉईल. कळलं? तर आता बघा, इथे करंट दाखवला आहे, बॅटरी दाखवली आहे, नॉर्थ आणि साऊथ दाखवला आहे, बरोबर. आता बघा, ह्या लाईन काय गेल्यात, नॉर्थकडून साऊथकडे गेल्या. म्हणजे काय की ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे ज्या लाईन त्या मॅग्नेटची ताकद दाखवतात, बरोबर, नॉर्थकडून साऊथकडे गेल्या. कुठल्याही दोन लाईनी एकमेकाला इंटरसेक्ट करतायत का, नाही करतात, बरोबर. आणि ह्या पुढे पुढे जाईल तशा वीक. पण ह्याच्यामध्ये एक सांगतो, ह्या स्प्रिंगच्या मधून ज्या लाईन गेल्या मधून, त्या बघा ह्या पॅरलल आहेत, बरोबर. पॅरलल म्हणजे समांतर आहेत, सरळ गेल्यात एकमेकांना. ह्याचा अर्थ काय की स्प्रिंगच्या आतमध्ये जी मॅग्नेटिक फील्ड असते ती इवन असते, म्हणजे ती कमी जास्त होत नाही. हे ते आपल्याला माहिती आहे, जवळ असताना ही जास्त असते, लांब गेल्यावर ही कमी होत जाते. पण त्या स्प्रिंगमधून जी रेषा गेल्यात बघा, त्या सरळ गेल्यात एकमेकाला त्याचा अर्थ काय की ह्या स्प्रिंगमध्ये ज्या मॅग्नेटिक ताकद असते किंवा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असतात त्या पॅरलल जातात. ह्याचा अर्थ काय की तिथे मॅग्नेटिक फील्ड काय, इवन आहे. इवन म्हणजे काय, समान आहे. कळतं? बघा आता बघा, वेन कॉपर वायर विथ द रेजिस्टन्स कोटिंग, रेजिस्टिव्ह कोटिंग म्हणजे त्याच्यावरचं जे रबराचं कवर असतं ना, ते रेजिस्टिव्ह कोटिंग न काढता आपण काय केलं, वायर घेतली, वाउंड इन अ चेन ऑफ लूप लाईक अ स्प्रिंग इज कॉल्ड अ सोलोनॉइड. त्याला आपण अशी लूप वळणं घेतली आणि तयार केली, त्याला स्प्रिंगसारखी, त्यालाच आपण नाव काय दिलं, ह्याला सोलोनॉइड. Whenever there is electric current pass through the solenoid, magnetic line force produce a pattern shown in a 4-point figure. मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा तयार झाल्या, ज्या 4.9मध्ये दाखवल्या तशाप्रमाणे तयार झालेल्या. कळलं? यू आर अवेअर दॅट मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ऑफ बार मॅग्नेट, तुम्हाला माहीत असेल की बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स कशा तयार झालेल्या. The properties of magnetic field of solenoid are very similar to the magnetic field produced by the bar magnet. बार मॅग्नेटमध्ये ज्या लाईन तयार होतात आणि ह्याच्यात ज्या लाईन तयार होतात दोघांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. मी आत्ताच तुम्हाला प्रॉपर्टी सांगितल्या की नॉर्थ टू साऊथ, नेवर इंटरसेक्ट इच अदर. जेव्हा जवळ असेल तेव्हा लाईन काय असतात, जवळ असतात. जसं मॅग्नेटपासून लांब जाईल त्याच्या लाईनमधलं अंतर वाढत जातं. वन ऑफ द ओपन एंड ऑफ द सोलोनाइड ॲक्ट ॲज द मॅग्नेटिक नॉर्थ पोल. आणि ह्या सोलोनाइडचं एक जे ओपन एंड आहे ते नॉर्थ पोल म्हणून काम करतं आणि दुसरं साऊथ पोल म्हणून काम करतं. द मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स इनसाइड द सोलोनाइड आर पॅरलल टू इच अदर. व्हॉट दिस मीन, बरोबर. ह्यांच्यामध्ये ज्या लाईन्स आहेत सोलोनाइडच्या मध्यभागी ज्या पॅरलल आहेत, ह्याचा अर्थ काय, तर बघा इथे बघा, दिस मीन दॅट इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलोनाइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. आणि इथे जी मॅग्नेटिक फील्डची जी ताकद आहे ती सगळीकडे काय असणार, समान आहे, इवन आहे. इंटेन्सिटी काय असणार, समान असणार. दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलोनाइड इज युनिफॉर्म. म्हणजे ह्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड असणार ती काय असणार, समान असणार, म्हणजे ती कमी जास्त होणार नाही. ह्याचा अर्थ हे होतं. कळतं? मग आपण आज काय बघितलं, मॅग्नेटिक इफेक्ट. आता ह्याच्यावरच इलेक्ट्रिक मोटर काम करते, ह्याच्यावरनं फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल येतो, बरोबर. तर आपल्याला हे पॉईंट बघायचे. पहिलं तुम्ही एक काम करा, हे 3 गोष्टी जे 4 गोष्टी आहेत त्या नीट वाचा. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे तर ते विचारा, बरोबर. ह्याच्यामध्ये डाऊट क्लिअर झाले. हा सेकंड लेक्चर आहे, बरोबर. ह्या सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 4 लेक्चर लागणार आहे. सेकंड झाले. थर्ड लेक्चरमध्ये पुढची जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगितलं 2 ते 2.5 पानांच्यावर मी शिकवणार नाही एका लेक्चरला. कळलं? म्हणजे काय की जास्तीत जास्त 2 लेक्चर लागतील हा धडा संपवायला, ठीक आहे. आणि प्रॉपरली आरामात. आता हे तुम्ही वाचा, ह्याच्यामध्ये जे डाऊट येत आहेत ते विचारा,
मग आपण पुढच्या ह्याला आपण कंटिन्यू करू. फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. बरोबर, म्हणजे जर एखाद्या कंडक्टरमधून जर करंट जातो आहे म्हणजे तार, आणि त्या तारेला ज्याच्यातून करंट आहे त्याला आपण जर मॅग्नेटिक फील्डमध्ये टाकलं तर त्याच्यावर फोर्स कुठल्या डायरेक्शनला काम करेल हे बघायचं. आणि मग त्यासाठी एक रूल आला, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. बरोबर, तर तो काय सांगतो आणि त्याच्यावरनं आपण बघायची इलेक्ट्रिक मोटर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो कळतं. सो आता हे एवढं वाचा, क्लिअर करा, आणि काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण हे बघूया.